नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। प्रथमतः सर्व महाराष्ट्रवासियांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि येणारा ही जी 2026 वर्ष आहे, तुम्हाला व्यावसायिक वेगवेगळ्या संकल्पना घेऊन तुम्ही व्यवसायाला लागावं या शुभेच्छासह आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। छत्रपती संभाजीनगर येथील सेंद्रा MIDC मध्ये शुभम एंटरप्राइजेस या संस्थेनं मागच्या 10 वर्षांमध्ये शेकडो तरुणांना, तरुणींना आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभा केलं आणि त्यांचे व्यवसाय उभा केले। त्यांच्या या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त शुभम एंटरप्राइजेसनं एक अशी मशीन लॉन्च केली, जी मशीन एका घंट्यात दुप्पट प्रोडक्शन तयार करणार आहे। आणि सर्वात विशेष म्हणजे इथून मागे आपण ड्रोन आणि पत्रावळी 2 मशीनवर आपण काम करायचो, तेच काम कमी वेळेत दुप्पट एकाच मशीनवर करता येणार आहे। मग शुभम एंटरप्राइजेसनं दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त ही जी मशीन लॉन्च केली, त्या मशीन बद्दल, व्यवसायाबद्दल, कच्च्या मालाबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत। चला तर मग शुभम एंटरप्राइजेसचे बीडीओ साहेब काय म्हणतात आपण पाहू। बीडीओ साहेब, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहेत आपले, त्यांना परिचय सांगा तुमचा। नमस्कार मित्रांनो, सर्वांना सर्वप्रथम 2026च्या सर्वांना शुभम एंटरप्राइजेस तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आमची कंपनी सेंद्रा MIDC संभाजीनगर इथे सुरू आहे। बीडीओ साहेब, आज तुम्हाला 10 वर्ष पूर्ण झालं। बरोबर, तुमचा दशकपूर्ती सोहळा आज आपण साजरा केला। बरोबर। काय सांगाल की मागच्या 10 वर्षात एक शेतकऱ्याचं पोरग छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं आणि एवढा उद्योग उभा करतं, मागच्या 10 वर्षातला अनुभव कसा राहिला तुमचा, काय सांगाल? आज मी 10 वर्षामध्ये जे काय काम करीत आलेलो आहे, त्याच्यामध्ये मला सर्वांच्या कृपेने आज कसल्याही पद्धतीमध्ये मी अडकलो नाही किंवा कोणत्याही पद्धतीमध्ये मला अडचण भासली नाही। सगळ्याच्या सपोर्टनं आज मी 10 वर्ष यशस्वीरित्या या शुभम एंटरप्राइजमध्ये काम करीत आहे। आणि बऱ्याचपैकी अशा जे काही रोजगार बेरोजगार मुलं आहेत, त्यांना सुद्धा बऱ्यापैकी जेवढी शक्य असं शुभम एंटरप्राइजेस तर्फे बऱ्यापैकी त्यांना सुद्धा माझ्या कंपनीच्या मदतीतून व्यवसाय उभा करण्यासाठी त्याला संधी उपलब्ध झाली आहे। अजूनही आपण अशाच पद्धतीमध्ये त्याला सहकार्य करीत राहू नवीन वर्षामध्ये 2026 मध्ये। अच्छा, तुमचे 2 युनिट आहेत, शुभम एंटरप्राइजेस सेंद्रा MIDC मध्ये आणि शुभम एंटरप्राइजेस सातोना, त्याबद्दल काय सांगाल? सर, सांगायचा विषय असा आहे की आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्वांच्या प्रेरणेने, सर्वांच्या आशीर्वादाने, कस्टमरच्या सगळ्याच्या सहकार्याने आपलं दुसरं एक युनिट सातोना परतूर तालुक्यामध्ये आशा दिमाखामध्ये एवढ्या क्षेत्रामध्ये आपलं तिकडं सुद्धा एक मोठं युनिट केळीपानचं आहे। आणि इथं सुद्धा एक सर्वांच्या ह्यांनी मशिनरी, रॉ मटेरियल पद्धतीमध्ये सगळं कार्य आता सध्या व्यवसाय आपला उभारलेला आहे। आता आपण व्यवसायाकडे येऊया। एक गोष्ट आहे की आज तुम्ही जी मशीन लॉन्च केली, की आतापर्यंत आपण पत्रावळी आणि ड्रोन या 2 मशीनवर आपण प्रोडक्शन काढायचो आणि तो विकायचो। पण आज तुम्ही जी अशी मशीन लॉन्च केली, जे दोन्ही प्रोडक्शन एकाच मशीनवर लॉन्च होतात, त्याबद्दल काय सांगाल की मशीन काम कसं करते? सर, ही मशीन आपण आज 10 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांच्या प्रेरणेने आज नवीन आपण अशी एक मशीन लॉन्च केली आहे 2026 मध्ये, की ह्या मशीनवरती तुम्हाला पत्तरवळी सुद्धा 1 टाइम 5 रोल लावून निघणार आणि वरती दुरण सुद्धा निघणार। पहिल्या ज्या मशीनी आहेत आपल्याकडे मॅन्युअल मधल्या 6 रोल मधल्या निसत्या, त्याच्यावरती फक्त तुम्हाला पत्तरवळी निघत होती। डाय चेंज करायचं, डाय चेंज करा, हे करा, कुठाने होते सगळे कुठाने। मला 10 वर्षाच्या अनुभवामध्ये असं काही लोकांचं म्हणणं आले की सर आम्हाला एकाच मशीन मध्ये सगळं झालं पाहिजे, खर्च डबल नाही झाला पाहिजे। पण माझ्याकडे एक बुद्धी अशी सुटली की माझ्याकडे 3 वर्षापासून एक अपंग माणूस हे काम करतो मशिनरीवर। अच्छा, पण त्याचं मला पाहायला गेलं की थोडं वेगळं वाटलं की ह्याला दुरण बी गोळा करता आलं पाहिजे आणि पत्तरवळी बी करता आली, एका जागेवर बसून कमी वेळेमध्ये सगळ्या मोटर एकाच मशीनवर सगळं झालं पाहिजे। त्या हिशोबाने मला आयडिया सुटली आणि आज मागच्या 2025 मध्ये थोडा सर्च करून मी ही मशीन तुम्हाला 2026 मध्ये आता लॉन्च करीत आहे। त्याच्यावर तुम्हाला वर दुरण बी निघणार 7 इंची, 6 इंची, खाली 15 इंची पासून तुम्हाला 14 इंची पासून 13 इंची, 14 इंची, 15 इंची जशी पाहिजे तशी पत्तरवळी तुम्हाला ह्या अशा पद्धतीमध्ये क्वालिटीमध्ये तुम्हाला निघणार आहे। गुड क्वालिटी, एक नंबर। एका स्ट्रोकला 5 पत्रावळी आणि 2 ड्रोन। एका स्ट्रोकला तुम्हाला खाली 5 प्लेट बनणार, गोल प्लेट 13 इंची पासून ते 15 इंची पर्यंत तुम्ही प्लेट बनवू शकता। वर तुम्हाला 2 दुरण बनवू शकता, सगळ्या साईज मध्ये 6 इंची, 7 इंची पर्यंत, 5 इंची पर्यंत ते सगळ्या प्रकारचे वर दुरण बनवू शकता। कसल्याही पद्धतीच्या मशीन मध्ये कसलाही काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला ज्यावेळेस जर दुरण काढायचं असलं त्यावेळेस तुम्ही दुरणच काढू शकता, पत्तरवळीला होल्ड करू शकता।
जर पत्तरवाळी जर काढायची असली तर दुरणला होल्ड करू शकता. अशा पद्धतीमध्ये ही मशीन आपण तयार केलेली. म्हणजे आपल्याला कुठलीही एक स्टेप स्टॉप करू शकतो आपण. एक स्टॉप करून तुम्ही सुद्धा याच्यावर दुरण आणि पत्तरवाळी काढू शकतो. ड्रोन आणि पत्रावळीच्या दोन वेगवेगळ्या मशीन, त्याच्यावर प्रोडक्शन करायचं त्याला 2 माणसं लागायचे. इथं पत्रावळीला 1 आणि ड्रोनला 1. ही मल्टिपल आहे, फुल्ली ऑटोमॅटिक आहे. एकाच जागेवर तुम्हाला पत्रावळी आणि ड्रोन एकाच स्ट्रोक मध्ये मिळणार आहे. कसं, जेव्हा हा डाय खाली जाईल तेव्हा एका स्ट्रोकला 5 पत्रावळ्या समोर फेकल आणि जेव्हा डाय वर येईल तेव्हा 2 ड्रोन समोर येणार आहेत. आणि सर्वात विशेष महत्वाचं म्हणजे काय की एकच माणूस ह्याला मॅनेज करणार आहे. याच्यामध्ये तुमची जागा वाचली, तुम्हाला 2 मशीनीची गरज नाही, लाईट बिल वाचलं आणि सर्वात विशेष म्हणजे एक माणूस हा व्यवसाय मॅनेज करणार आहे. तुम्ही समोर येऊन दाखवा. ही जी फुल्ली ऑटोमॅटिक मशीन जी दिसती, इथं त्याचा पॅनल आहे जिथून तुम्ही ह्याला सर्व कंट्रोल कराल. मग हिट किती द्यायचंय, एका मिनिटाला किती स्ट्रोक द्यायचे, सर्व इंडिकेटरद्वारे तुम्हाला इथं सेट करायचंय. या जागेवर बैठलात तर 2 डाय आहेत, इथं एक ड्रोनचा आहे, इथं एक आहे. हे डाय वरी जाणार, त्याला स्ट्रोक बसला की 2 ड्रोन समोर. हा जो मोठा डाय दिसतोय इथं खाली गेलं की 5 पत्रावळ्या एकसाथ. आता तुम्ही पाठीमागं बघू शकता, इकडे इथंची रोल लावण्याची व्यवस्था आहे. वरचे हे जे 2 रोल दिसतात का बघा, 2 वेगवेगळ्या कलरचे आहेत. इथे ग्रीन दिसतोय, एक सिल्वर दिसतोय. तुम्ही दोन्ही सिल्वर लावू शकता, दोन्ही ग्रीन लावू शकता. तुम्ही खाली बघतात पहा, इथं 5 रोल तुम्ही लाईननं लावायचे, म्हणजे ज्या 5 पत्रावळ्या जी समोर चालणार आहेत त्याचे रोल खाली असणार आहेत आणि जे ड्रोनचे ते रोल वरी असणार आहेत. ही मशीन कुठंही कसंही कुणीही ऑपरेट करू शकतं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की इकडे यांना दाखवा की ही जी आपले भैया आहेत, आपले मित्र आहेत, हे शरीरानं थोडं दिव्यांग आहेत तरी सुद्धा हे काम करतात. मग सांगायचं तात्पर्य काय की ही मशीन जर असा व्यक्ती चालू शकतो तर कुणीही चालू शकतं. आणि सर्वात विशेष म्हणजे की या मशीनवर तुम्हाला काहीच करायचं नाही. एक वेळेस तुम्ही जर बटन टाकलं, फक्त गोळा करायचंय, त्याचे पॅकिंग करायच्यात, अशा पद्धतीत त्याचे प्लेट बनवायचे. ड्रोनचा म्हणला हे पहा, बंडलचे बंडल तयार चालू आहे, हे असे बंडल. मग ह्याच्यामध्ये कलर आहेत, सिल्वर आहे, तुम्हाला ही येल्लो आहे, ग्रीन आहे, किंवा सिल्वर ड्रोन आहेत, असे ग्रीन ड्रोन आहेत. कसल्याही पद्धतीचे तुम्ही ड्रोन ह्याच्यामध्ये बनवू शकता. व्हिडिओ साहेब, आता एक प्रश्न आहे की पहिले जे मशीन असायच्या त्याची कॅपॅसिटी किती आणि ह्याची कॅपॅसिटी किती, दोन्हीतला फरक काय? सर, याच्यामध्ये काय आहे, ज्या पत्तरवळ्या पहिल्या तुम्हाला याच्यामध्ये 12,000 प्लेट निघत होत्या, जे आपल्याकडे 6 रोलच्या पहिल्या फुली ऑटोमॅटिक मशीन आहेत फक्त, त्याच्यावर तुम्हाला डाय चेंज करून दुरण लावा लागत होते. त्याच्यामध्ये वेळ लागत होता. कोणत्या लेडीजला ते लावायचं कळत नव्हतं, कोणी जॉबला असायचं, काही असायचं, कोणी अपंग असायचं. आता हे माणूस पाहिला तुम्ही, माझ्याकडे अपंग असून ते सगळं मशीन तुम्ही पाहिल्या ऑपरेटर करतोय. सुरू करून दिली, लक्ष बाजूने ठेवलं, बाकी ऑपरेटरनं व्यवस्थित मशीन करून पॅकिंग करतोय. त्याच्यामुळे आता ही मशीन तुम्हाला 10 ते 15,000 पत्रावळ्या एका वेळात काढणार. दुरण बी तुम्हाला डबल 30 ते 35 हजाराच्या आसपास तुम्हाला दुरण 2 डायचं तुम्हाला निलामध्ये काढणार. अशा पद्धतीमध्ये. आणि याच्यामध्ये जस्ट आता नवीन एक मशीन सर आपली पुन्हा एक लॉन्च होणार आहे. त्याच्यामध्ये मधामध्ये तुम्हाला नाश्ता प्लेट राहणार. जी मशीन आता ही 10 रोल आहे इकडे बाजूला, ती सुद्धा आपण याच्यामध्ये अटॅच करणार आहे. खाली तुम्हाला 10 नाश्ता प्लेट निघणार, 1 टाइम रोल लावून, वरती दुरण निघणार आणि खाली प्लेट. ही 3-in-1 ही मशीन आपल्याकडे शुभम एंटरप्राइज मध्ये लॉन्च होणार, पण मार्चच्या नंतर आपल्याकडे ती लॉन्च होणार आहे. अच्छा, ही सुद्धा मशीन कस्टमरला आपण मार्केटमध्ये उपलब्ध करून देणार आहे. आता ही जी मशीन आहे आता मल्टिपल आहे, ह्याला सिंगल फेस लाईट लागते का 3 फेस? याला सिंगल फेज बी करू शकता. कस्टमरला जर एखाद्याला वाटलं की आपल्या 3 फेज बी घ्यायची तर 3 फेज सुद्धा घेऊ शकता, मोटर चेंज करू. सिंगल फेज 3 फेज दोन्ही बी आपल्या. सिंगल फेज आता खेडेगावात काय होतं, व्होल्टेज कमी असतं. सिंगल फेज याला लोड उचलतो का, झेपतो का लोड? आता तुमच्या समोर पाहिलं ना, केव्हापासून मशीन चालू आहे, कसल्या पद्धतीचं काही नाही, बिलकुल काही नाही. काही प्रॉब्लेम जरी झाला तर आमची स्पेशल टीम आहे, ती तुम्हाला टीम तिथं एक वेळेस येऊन सगळं इन्स्टॉलमेंट करून देणार. राहिला प्रश्न काही प्रॉब्लेम आला तर आमच्याकडं सांगायचा उद्देश म्हणजे आमचा साला परमेश्वर खवणे, तो एक टीम स्पेशल पाहतो तिथून. नाहीतर योगेश बिडवे साला आहे की तुम्ही पाहिलं योदूळ, बाकी आम्हाला भाऊ वगैरे सगळे आमचे त्याच्यामध्ये लक्ष देऊन टीम सगळी आमची त्याच्यामध्ये कॉपरेट करते. मेन आमची सर्व्हिसवर सगळं फोकस जास्तीत जास्त. सर्व्हिस कार काय मशीन घेणं सोपं आहे, पण मशीन मध्ये जर काही बिघाड झाला तर त्यांना सर्व्हिस पोहोचणं खूप गरजेचं. सर, मशीन मध्ये आमचा मेन कंपनीचा 10 वर्षाचा अनुभवच एक आहे की आम्ही फक्त सर्व्हिसवर मेंटेन ठेवलं. लोकांना मशीन जर दिली तर आम्ही सर्व्हिसवरच मेन लक्ष देतो. आता आपण जसं 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल,
त्याला काही काळानंतर एक सर्व्हिस असते बरोबर ज्याला आपण सर्व्हिसिंग म्हणतो. बरोबर. तर या मशीनला सर्व्हिसिंग बाबतीत काय करावं लागतं? तुम्हाला सर्व्हिसिंग आता पहिल्या वेळेस कंपनी तुम्हाला सगळं याच्यामध्ये 30 लिटर ऑइल टाकून देणार, म्हणजे या जागेवर आहे त्याच्यामध्ये ऑइल राहणार. तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष ऑइल चेंज करायचं काही काम नाही टँक मध्ये. बाकी राहिला प्रश्न तुम्हाला मोटरचा. मोटरची आम्ही गोदरेजची याची मोटर बाहेरूनच मागवतो. तिची वॉरंटी वगैरे सगळं कार्ड असतं. जेव्हा ते कार्ड व्यवस्थित जपून ठेवलं, जर जळाली तुमची 1 वर्षामध्ये पीस बदलून भेटतो. मोटरची 1 वर्षाच्या आत काही प्रॉब्लेम झाला तर चिल्लर चालर खर्च असला तर आमची कंपनी तुम्हाला ती सॉल्व्ह करून देते. बाकी डायचा याचा प्रश्न राहिला, याच्यावर 1 टन जर पेपर तुम्ही कट केला तर हे वरले 2 डाय काढून आमच्याकडे आणून दिले, तुम्हाला 300 रुपयात धार मारून आम्ही देतो. खाल्ल्या डायला बी तुम्ही 1-2 टन पेपर काढला की इसी बी धार मारून आम्ही तुम्हाला 300-400 रुपयामध्ये देतो. म्हणजे 2 ते 3 टनाला त्याला धार मारावं लागते डायला. अच्छा, आता मला सांगा की हे 7 आणि 8 रोल आहेत. आता ह्याला कच्चा माल भरपूर लागतो, कारण हजारो लाखावर ह्याची प्रोडक्शन आणि विक्री. मग कच्च्या माला संदर्भात काय पॉलिसी? कच्च्या मालासाठी मी सर आपल्या 10 वर्षापासून आपल्या कंपनीचं एकच वाक्य आहे की कस्टमरला जो काही लागणारा कच्चा माल सुद्धा आहे तो माझ्याकडे पाहिलेला आहे. आज रोजी बी 4 लॅमिनेशन ट्रकचे ट्रक दिसते समोर. तुमच्याकडे पाठीमागे कच्च्या मालाचे कसल्याही पद्धतीचा शॉर्टेज नसतो. एनी टाइम तुम्ही कच्चा माल मागा, ज्याच्याकडे लॅमिनेशन असलं त्याला कच्चा माल बी भेटून जाईल, फिल्म भेटून जाईल. राहिला प्रश्न, ज्यांनी जर एखाद्याने मशिनी वगैरे त्याच्याकडे असल्या जुन्या बी किंवा नवीन आमच्याकडून घेतल्या तर त्यासाठी आमच्याकडे 4 स्पेशल लॅमिनेशन माझ्याकडे चालू राहते. त्याच्यावर कसल्याही पद्धतीचा तुम्हाला पेपर कलरमध्ये GSM मध्ये सगळ्या प्रकारचा तुम्हाला पेपर आमच्याकडे भेटून जाईल. त्याच्यामुळे कस्टमरला अजिबात कोणाकडे पाहायची गरज नाही, कोणाकडे रॉ मटेरियलला सुद्धा जायची गरज नाही. ज्या GSM मध्ये पाहिजे, ज्या कलरमध्ये पाहिजे त्या कलरमध्ये तुम्हाला आमच्याकडून मटेरियल भेटून जाईल. आता ही जी मशीन आहे, आता महाराष्ट्रातून असं नाही की संभाजीनगर मध्येच कुणी घेणार आहे. बरोबर. इकडं पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, जर महाराष्ट्रातून जर एखाद्याला कोणाला ग्रेट धरा लातूर साईडला किंवा परभणी साईडला कोणाला मशीन घ्यायची तर त्यांनी काय केलं पाहिजे? मशीन देण्याची व्यवस्था कशी तुमची? सर, कस्टमरला पहिल्याला सर्वांना एक सांगायचं एक असं आहे की आमच्या मागे खूप लोड असतो. त्याच्यामुळे असं नाही व्हायला पाहिजे कस्टमरनं फोन केला किंवा आमच्याकडून उचलण्यात नाही आला, काही कारण असतं आमचा स्टॉप काही कामात आहे, तर त्याच्यामुळे एक तुम्हाला सर्वांना एक सांगायचा अनुभव आहे की 10 वर्षाचा की प्लीज, खरंच कोणाला करायची इच्छा असते पण त्याला असं एक मानसिकता होती की आमचा फोन घेतला नाही. फोन घ्यायचं कारण असं असतं की आमचं काही कामामध्ये बिझी शेड्यूल असतं, शेड्यूल कोणाचं काही एक कामामध्ये गुतेला असते दुसऱ्या. त्याच्यामुळे सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हॉट्सअपवर लक्ष द्या जास्तीत जास्त. व्हॉट्सअपवर तुम्ही चॅटिंग करीत राहा, नंबर दिलेल्या सगळ्या. लागलं तर कॉलवर प्रयत्न करा बोलायचा, नाही जर झालं तर कंपनीचा सगळा ॲड्रेस आहे आपल्या कंपनीला येऊन सगळ्यांनी व्हिजिट करा. शुभम एंटरप्राइजेसने ही जी मशीन आज लॉन्च केली नवीन वर्षानिमित्त, ही मशीन फुल्ली ऑटोमॅटिक आहे, म्हणजे द्रोण आणि पत्रावळी एकसाथ करणार आहे. आता मशीन खरेदीसाठी तुम्हाला जर काही त्यांना बोलायचं असेल तर खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर चालतोय, त्याच्यावर एक फोन करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल. आणि खास करून एक नवीन वर्षाची एक विनंती की ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा आहे का, 2 रुपये जातील, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रा MIDC मध्ये आहे, तुम्ही या एक वेळेस भेटा. कारण इथं वेगवेगळ्या मशीन्स कसं काम करतात, हिट कसं करायचंय, पत्रावळी बाहेर कशी पडती, रोल कसा लावला पाहिजे किंवा रोल अटॅच कसा केला पाहिजे, सर्व माहिती तुम्हाला याची देहा याची डोळा पाहायला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ पाहिला आणि आपल्याला लगेच उद्योजक व्हायचे असं करण्यापेक्षा अगोदर तुमच्या परिसरात मार्केटमध्ये कोणती पत्रावळी चालते, कारण काय होतं, तुम्ही जर जालना साईडला परतूर साईडला जर गेलात तर केळीपान पत्रावळी जास्त चालते. तुम्ही जर इकडे बीड, लातूर, धाराशिव या भागात गेलात त्याची 2-3 पुन्हा साईड अशा पत्रावळी चालतात, सिल्वर, ग्रीन प्लेट चालणार, गोल्ड प्लेट. म्हणून अगोदर मार्केटचा सर्च करा, मार्केटला पूर्ण चौकशी करा की आपल्या भागात काय चालतंय, आणि त्याच्यानंतर मग फोन करा किंवा मग शुभम एंटरप्राइजेसला भेट द्या. नाही तर काय होतं, मग गोंधळ होतो. मग आता व्हिडिओ बघितलाय, उद्योजक व्हायचं सर्च तर काही नाही. कारण काय होतं की मशीन घेणं सोपं, माल तयार करणं सोपं, पण माल विकणं अवघड आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि सर सांगायचा विषय असा आहे, माल विकणं खूप अवघड नाही, सोपंच आहे. हे बनवण्यापेक्षा माल विकणं सुद्धा सोपंच आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित टायमिंग द्या. तुम्हाला 10 कस्टमरला तुम्ही पहिल्याच वेळेस गेले, 2 वेळेसच गेले, तुम्हाला कस्टमर अजिबात, तुमचा ग्राहक, तुमचा दुकानदार तुम्हाला अजिबात सपोर्ट करणार नाही. मी 10 वर्ष मार्केटमध्ये घातलेत, 10 वर्ष मार्केटमध्ये घातल्यानंतरच हे 2 तुम्हाला एवढाले शॉप दिसायलेत. हे त्याच्या लोकांच्या कृपेने उभा आहेत का की त्यांनी मला सर्व्हिस वेळेवर आहे आणि सर्व्हिस वेळेवर दिली, त्याला लागणारा माल बी मी टाइम दिला. असं होतंय कधी कधी सिच्युएशन अशी येते की 2-2 महिने लोक ऑर्डर दिल्यानंतर 4-4 महिने मी माल उचलतील. तो टाइम पिरियड बी एकदम सिच्युएशनचा असतो. हा बी याच्यामध्ये खूप काय असा ग्रोथचा आहे, तर ते सगळ्यांनी समजून याच्यामध्ये 100% सर. काय समजा सांगू का, आणि
7 ते 8 वर्ष झालं या उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या जागी आमची भ्रमंती असते. त्या 8 वर्षाच्या अनुभवानुसार सांगतो की पत्रावळीच नाही, कुठलंही प्रोडक्ट असो, मार्केटला विकायचं म्हणलं की सोशल मीडियाचा अचूक वापर करता आला पाहिजे. त्यामध्ये यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. सोशल मीडिया तुम्हाला एका रात्रीत लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतं. आणि आज लोकांना अशी सवय झाली सर, व्हिडिओ पाहिला की गरीबदारा तुम्हाला एक 5,000 पत्रावळे पाहिजेत, व्हिडिओ पाहिला की लगेच फोन करेल, व्हिडिओ साहेब आम्हाला 5,000 पत्रावळे पाहिजेत. आज कुरिअर आहे, खाजगी बाकीच्या माध्यमातून तुम्ही एसटी बस आहे, कुठेही महाराष्ट्रात माल पोहोचू शकतो. म्हणून सोशल मीडियाचा वापर करा, व्यक्तिगत रिलेशन करा, व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि त्याच्यानुसार व्यवसाय करा. कारण मार्केटिंग सेवा आज तुम्ही कुठलाच व्यवसाय करू शकत नाही. आजपर्यंतच्या मागच्या 8 ते 10 वर्षाच्या अनुभवांती आमच्याकडे ते सिद्ध झालेले. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या मशीन आहेत तुमच्याकडे जेणेकरून? याच्यामध्ये आता नवीन लॉन्च केलेली आपण मशीन आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 10 रोलची स्पेशल नाश्ता प्लेटची मशीन, 10 रोलची मशीन आहे नाश्ता प्लेटची. याच्यावर स्पेशल तुम्ही नाश्ता प्लेट 6 इंची पासून तर तुम्ही 8 इंची 10 इंची पर्यंत स्पेशल नाश्ता प्लेट 10 स्ट्रोक काशी लावून तुम्ही वन टाइम 10 एका स्ट्रोकला 10 निघतात. वन टाइमला तुम्हाला 10 रोल लावून नाश्ता प्लेट सगळ्या साईज सगळ्या कलर कोणताही लावून तुम्ही याच्यावर काढू शकता. अच्छा, आता मला सांगा की ह्याला एक साथ 10 रोल आहेत ना? याच्यावर 10 रोल आहेत. आता हीच मशीन आपण हे बी बाजूला न करता आपली मार्च मध्ये ह्याच मशीन मध्ये अटॅच होणारी मशीन ह्याच मशीन मध्ये जाणार आहे. पण सध्या आपल्याकडे ही मशीन स्पेशल आहे नाश्ता प्लेट साठी. स्पेशल तुम्ही स्पेशल मशीन घ्यायची असल्या तर स्पेशल सुद्धा आपल्याकडे मशीन भेटून जाते. ज्याला खरंच बाबा की सगळं आपल्याला कमीच मार्केटमध्ये याचा रिस्पॉन्स भेटणार आहे नवीन सुरू करणाऱ्याला, तर त्यासाठी एक ऑप्शन ठेवलेलं व तुझा माल काय जास्त काही विकणार नाही, त्या पद्धतीमध्ये 2 पैसे शिल्लक जातील. पण बार बदलायचं काम नाही म्हणून आपण ती सुद्धा मशीन उपलब्ध करून देऊ. आता 2 in 1 आहे, पुन्हा 3 in 1 होणार. ती सुद्धा आपली मशीन आता मार्च मध्ये येणारच आहे. ही मशीन आहे सर आपल्याकडे. ही मशीन सेमी ऑटोमॅटिक आहे. हिला तुम्ही मॅन्युअल मध्ये करू शकता. ही स्पेशल मशीन अशी यासाठी काढलेली आपण की जी आपला 7 प्लॅन आहे परतूर काढा, तिकडे विदर्भ साईडला जे चालणार केळी पान वगैरे याच्यावर सुद्धा तुम्ही केळी पान काढू शकता. अच्छा, मॅन्युअल मध्ये हे ऑटोमॅटिक, ही सेमी ऑटोमॅटिक. जर तुम्हाला पत्रावळी काढायची असली तर तुम्ही याच्यावर सेमी ऑटोमॅटिक काढा. हे असं आपल्याकडे पेपर वगैरे कटर आहे, त्या पेपर तुम्ही याच्यात 10 पत्रावळी वन टाइम टाकून सेमी ऑटोमॅटिक खालीवर होणार, याच्यात पत्रावळी निघणार. अच्छा, जर ही डाय खोलली तुम्हाला केळी पान सुद्धा याच्यावर मॅन्युअल बटन, फक्त डाय चेंज करायचा. याच्यावर केळी पान सुद्धा काढणार. अच्छा, ही फक्त मॅन्युअल मध्ये सेमी ऑटोमॅटिक. ही कमी बजेटची मशीन आहे, ही नवीन काढलेली. आणि याच्यामध्ये जर पाहिजे असली पुन्हा मॅन्युअल मध्ये तर मॅन्युअलची सुद्धा आपल्याकडे आहे. अच्छा, आता इथं ड्रोनची मशीन दिसती. आता कोणाला जर समजा पुन्हा कमी जर बजेट असलं तर त्याच्यात समजा स्पेशल दुरणच पाहिजे आम्हाला काढायचं, त्याचं मार्केट आता खूप वाढलंय, त्याला आता सगळं वेगळं पाहिजे, तर त्यासाठी आपण स्पेशली डबल राहायची दुरणची मशीन आहे. अच्छा, म्हणजे एक साथ 2 ड्रोन चालते, फक्त त्याच्यावर ड्रोनच निघणार. याच्यावर तुम्ही गोल्ड प्लेट बी काढू शकता त्या पद्धतीमध्ये, म्हणजे मोठी फक्त डाय चेंज करून. पण एखादा आता कस्टमर त्याचं चांगलं मार्केट जमलंय तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे ऑप्शन सगळे पर्याय उपलब्ध आहेत मशीनरी. आता याची कॅपॅसिटी किती आहे घंट्याची प्रोडक्शन? कॅपॅसिटी तुम्हाला पर मिनिटला 32 दुरण निघणार. एका मिनिटाला 32 दुरण मिळेल. एका मिनिटाला 32 ड्रोन. आणि पत्रावळी तुम्हाला 15 ते 12 पत्रावळी एका मिनिटाला. हे पहा, पत्रावळीचं प्रोडक्शन, ही पत्रावळी मशीन आहे आणि त्याची स्पीड एवढी तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय, ती अगदी 3-4 सेकंदाला एक स्ट्रोक देते. म्हणजे घंट्याला तुम्ही गरीब धरा ना, किंवा एका घंट्याला साधारणतः 1400-1500 पत्रावळी एका घंट्याला निघते. एका घंट्याला 1200, 1400, 1500, 1400, 1200 असं पेपर व्यवस्थित जर चालला, व्यवस्थित सेटिंग जमली तर 1000च्या पुढे तुम्हाला त्याची स्पीड जास्त आहे. 1 घंट्यामध्ये तुम्हाला पत्रावळी निघून जाईल. 1 घंट्यामध्ये 1000च्या पुढे पत्रावळी. बघा, आपण आता एक 2 in 1 बघितली, ज्याच्यात पत्रावळी धरून एकाच मशीन मध्ये निघतंय. तर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला सेपरेट पाहिजे, तेव्हा सेटच उभा आहे. या जागेवर 2 ड्रोनचं डायट, इथं 2 ड्रोन एक साथ चालणार, इथं पत्रावळी. म्हणजे स्पीड जास्त आहे. तुमचं बजेट किती त्याच्यानुसार तुम्हाला हे ठरवायचं की आपल्याला काय घ्यायचं. म्हणून शुभम एंटरप्राइजेसला प्रत्यक्ष भेटा, कारण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला खाली जे सगळा पसारा दिसतोय का, हे सगळे हे फक्त शुभम एंटरप्राइज मशीन विकत नाही, तर ह्यांचं प्रोडक्शन एवढ्या मोठ्या लेवल असतं. लाखो पत्रावळे हे मोठ्या अशा बल्कने विकतात होलसेलमध्ये. म्हणून तुम्हाला पत्रावळे बी पाहिजे असतील, तुम्हाला ड्रोन पाहिजे असतील, तुम्हाला हे पूर्ण मशीन पाहिजे असतील, स्क्रीनवर नंबर दिला, नंबरवर एक फोन करा आणि त्यांच्या चौकशी करा. बीडीओ साहेब, आता आपण समोर एक 5 ते 6 इलेक्ट्रिक गाड्या पाहिल्यात. बरोबर. आता ह्या इलेक्ट्रिक गाड्या आणि बऱ्याच काही वस्तू आहेत, ही ऑफर नेमकी काय दशकपूर्ती निमित्त? बर सर, ही ऑफर अशी आहे की आपल्याला 10 वर्ष पूर्ण झालेले कंपनीला. अच्छा. त्या आधारे आणि 2026चा बी नवीन वर्ष सुरू होत आहे, नवीन वर्ष आहे, त्या आधारे आपण एक कस्टमरसाठी, कस्टमरना आम्हाला 10 वर्षापासून भरभर सगळेच
मालामध्ये आम्हाला सपोर्ट केला, त्यासाठी आमचं बी काहीतरी कस्टमरला देणं आहे, त्यासाठी आम्ही एक असं बी आमच्याकडून 2 लाखाच्या वरच मार्क कस्टमर घेणार आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑफर ठेवलेली आहे, हम्म. ड्रॉ ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये 100 कुपन आम्ही ठेवलेले आहेत. अच्छा, आमचे कुपन आमचे तर कस्टमर जास्तच आहेत, पण 100 त्या पिरियड 100च. त्या पिरियडमध्ये 100 जेवढे त्या टायमिंग मध्ये तेवढे 100 आम्ही काढणार. अच्छा, त्याच्यामध्ये असा लकी ड्रॉ आहे की पहिले जे आमचे 100 कुपन मध्ये जे पहिल्या 10 निघत्या 1 ते 10 चिठ्ठ्या दुकानदाराच्या नावाच्या किंवा दुकानदाराचं फर्मच्या त्या नावाने जे नंबर निघते नाव निघन त्यांना आम्ही 1 ते 10 पर्यंत इलेक्ट्रिक बाईक ठेवलेल्या, ज्याची किंमत 51,000 ते पासून स्टार्ट आहे, असे इलेक्ट्रिक बाईक ठेवलेले आहेत. राहिला प्रश्न पुन्हा 10 ते 21 पर्यंत पुन्हा आम्ही 10 चिठ्ठ्या काढणार. त्याच्यामध्ये आम्ही अशी 15 नंबरची 14 नंबरची गोल्ड प्लेटच्या डाई ठेवलेल्या आहेत. पुन्हा राहिला प्रश्न तुमचा 20 पासून ते 100 पर्यंत, त्या सुद्धा कस्टमरला आम्ही सोडलेलं नाही. त्यांना सुद्धा आम्ही एक गिफ्ट देणार की जेणेकरून ज्याच्याकडे मशीन वगैरे असली त्याला दुरंचप लागणाऱ्या 6 इंचीपासून ते 8 इंचपर्यंत डाय देणार. नाश्ता प्लेटच्या डाय देणार, त्याची किंमत 5-6 हजार रुपये आहे. त्यांच्यापेक्षा पुन्हा जर मशीन नसन, दुकानदार असेल तर त्याला आम्ही रॉ मटेरियल देणार किंवा बनेल माल पाहिजे असला 5,000चा त्याला ते आम्ही गिफ्ट देणार. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीमध्ये एकही कस्टमर किंवा एकही भाग्यवान जनता आमचा 20 पासून ते 100 पर्यंत सुटणार नाही. त्याला सगळ्याला आम्ही गिफ्ट ठेवलेले. 100 पेक्षा वाढवणार नाही तुम्ही? 100 पेक्षा नाही, आम्ही जास्त आमच्याकडून पुरवठा झाला पाहिजे त्या आधारे आम्ही लिमिटेड ठेवलेला कालावधी. आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते, त्या दिवशी आपण लकी ड्रॉ ठेवलेला आहे. अच्छा, की त्या दिवशी सगळं महाराष्ट्र आपला जल्लोष करतो. त्या आनंदाच्या भरामध्ये आपुल्या बी कंपनीला आज जानेवारीमध्ये 10 वर्ष कंप्लीट झाली. बरोबर, जाणीव आहे. त्या दिवशी आपण लकी ड्रॉ ठेवलेला आहे. ज्यांना शक्य असेल आमच्या कंपनी 19 फेब्रुवारीला फोन जाईल त्याच्या आधी 2-3 दिवसांनी, त्या दिवशी सगळ्याच्या समक्ष पहिले 10 विजेते काढले जातील, त्याच्यानंतर 10 ते 20 काढले जातील, त्याच्यानंतर 20 ते 100 जे राहतील त्यांना सगळ्याला आमचे फोन करून प्रत्येक गाड्या आमच्या सगळीकडे मार्केटच्या माल घेऊन जात असते. त्यावेळेस त्यांच्याकडे आमचा सगळा ज्यांनी भाग घेतलेला 100 कुपनचा त्याला सगळा माल आमच्याकडून पुरवठला जाईल. तर 19 फेब्रुवारीला सगळ्याच्या समक्ष सगळ्याला कॉल देणार, त्यांनी सगळ्यांनी समक्ष येऊन इथं लकी ड्रॉचा फायदा घ्यावा. सगळ्याच्या समक्ष लकी ड्रॉ होणार, सगळ्याच्या समोर लकी ड्रॉ पण कर, म्हणजे त्या चिठ्ठ्या काढल्या जातील. काढल्या जातील, त्याच्यामध्ये भाग्यवान विजेते निघले जातील आणि नामांकित प्रतिष्ठित लोकांसमोर हा लकी ड्रॉ काढला जाईल. अच्छा, म्हणजे सगळ्या कस्टमरच्या समोर. बीडवे साहेब, जाता जाता एक प्रश्न, कारण हा प्रश्न मला नाही तर सगळ्या प्रेक्षकांच्या कामाला येणार आहे. मागचे 10 वर्ष या द्रोण पत्रवळी क्षेत्रामध्ये 2 मोठमोठ्या इंडस्ट्रीज उभा केल्या, 2 कंपन्या उभा केल्या, एवढं सगळं एकट्याला मॅनेज झालं? सर, तुम्ही हा प्रश्न योग्य विचारला आहे. त्याच्या माग असा एक आहे की माझ्या घरच्या सुद्धा खूप सपोर्ट आहे मला. सांगायचं उद्देश म्हणजे तुम्ही तर पाहिलंय की माझ्या पाठीमागे सगळे उभा जे असणार आहेत तुमचे माझे भाऊ वगैरे, जे तुम्हाला समोर दिसत आहे की माझे चुलते हे सुद्धा प्राध्यापक आहेत, भाऊ सुद्धा माझे प्राध्यापक आहेत, भावाचे आपल्या चुलत्याचे मुलं सुद्धा प्राध्यापक आहेत. पुरा घराणा आमचा सुशिक्षित आहे. त्यांचं मार्गदर्शन घेऊनच मी काही टायमाला नवीन याच्यामध्ये उतरायचं असलं त्यांचे सल्ले घेत राहायचं. सल्ले घेऊन त्याच्यातून काय मार्ग ते मला देतील हा मार्गामधून मी पुढे चलत राहतो. आणि माझ्या मार्केटिंगमध्ये ह्याच्यामध्ये मिळवण्याचा सुद्धा मला खूप सपोर्ट आहे परमेश्वरचा, तिथून नाही तर अमोलचा, हे आमच्या घरच्या खूप सगळ्या फॅमिलीचा मला याच्यामध्ये सपोर्ट राहतो. प्रेक्षकाला काय सांगताल किंवा जे नवीन पोर आहेत त्यांनी कसं व्यवसायात उतरलं पाहिजे? आता नवीन व्यवसायामध्ये जर उतरायचं जर ठरलं सर, तर माझा सांगायचा उद्देश असा असतो, तुमच्यापेक्षा मोठ्या घरचा जर एखादा माणूस कोणत्या पदावर असला काय असला, तुमच्या वयात घरगुती कोणती असू द्या, पण तुम्ही कोणत्याही एक गावंडळ भाषेमध्ये सांगा गव्हर्नमेंटमध्ये जाऊ नका. त्याला तुम्ही सविस्तर तुम्ही त्याला वेळ द्या. ते तुम्हाला त्याच्या पद्धतीने जर विचारलं, त्याच्या पद्धतीने तुमचं चालले तर 100% तुम्हाला जे सपोर्ट करणार आणि तुम्ही त्याच्या पद्धतीने बी चाला. त्याच्यामुळे वरिष्ठ माणसाचा सल्ला घेत चाला, जसे जेणेकरून की मी आजपर्यंत घेत आलेलो आहे. घरचे सल्ले योग्यच राहतात. काही टायमाला आपल्याला चुकीचे जरी वाटले असले पुढच्या भविष्यासाठी ते योग्य ठरतात. त्याच्यामुळं आवश्यक घरच्यांनी सल्ले घेत राहा आणि कोणत्याही व्यवसायामध्ये घरचे सल्ला घेतल्याशिवाय उतरू नका. 100% माझा एक संदेश राहील. 100% प्रेक्षकांनो, खूप मोठा संदेश दिला बीडवे साहेबांनी. काय होतं, आजची तरुण पिढी आहे, विज्ञान युगात वावरणारी आहे आणि फास्ट जनरेशन आहे. त्यामुळं एक शोधवार्ता टीमच्या वतीने सुद्धा तुम्हाला एक सल्ला किंवा एक आग्रही विनंती असेल, एक तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला असेल की आपल्या घरात वडीलधारी माणसं असतील, आपला भाऊ असेल, आपले चुलते असतील, आपले चुलते असेल, आईवडील असतील, अशा लोकांचा सल्ला नक्की घ्या. कारण का, या लोकांचा अनुभव एवढा मोठा असतो की तो अनुभव तुम्हाला भविष्यात तारून नेतो. म्हणून
येणाऱ्या नवीन वर्षात वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला घेण्यासह वेगवेगळ्या संकल्पनेसह व्यवसायात उतरा आणि स्वतःचा उत्कर्ष करून घ्या. याच तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आहेत. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.